आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। माझ्या शेजारी बघू शकता तुम्ही, शेजारी बघू शकता की मरणिका घाट आहे, जवळून घेतोय आम्ही ते, तर पूर्णतः डिमॉलिश केलेला आहे। आणि या दृष्टिकोनातून आपण बघू शकताय की जे बोललं जातंय AI प्रमोटेड आहे म्हणून, तसं काही नाही। हे प्रत्यक्ष या ठिकाणी घाट दिसतोय, मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो की त्यानुसार या ठिकाणी इथे मूर्त्या पडलेल्या त्या उचललेल्या आहेत प्रशासनानं, प्रचंड पोलीस बंदोबस्त आहे आणि आमच्यावर देखील वॉच आहे। पण हे तुम्ही बघू शकता आपल्यासोबत उत्तर प्रदेशचे JP धनगर आणि बाकीचे सगळे कार्यकर्ते आहेत, आमची इथले वकील मंडळी पण आहे आणि कुठलाच तुम्हाला घाट पाडलेला दिसत नाही, तर मनकर्णिका घाट पाडलेला आहे। या ठिकाणी एकूण 84 घाट आहेत। 84 घाटामधले 4 घाट हे नंतर बनवले, म्हणून त्याला 80 घाटाचा वाराणसी म्हणतात। आणि आता ते 84 झाले आणि त्यातला एक घाट जो शेवटचा खिडकी घाट होता तो डिमॉलिश करून, तो पाडून मोदींनी स्वतःच्या नावानं मोदी घाट असा त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे। तर हा विकास आहे। तुम्ही बघताय की आपली ही जी धरोहर आहे, आपल्या ज्या परंपरा आहेत त्या सगळ्या परंपरा मातीमध्ये घालून बाकी कोणीच लक्षात राहू नये या देशामध्ये, फक्त स्वतःचं कर्तृत्व लक्षात राहावं। 2014 नंतर स्वातंत्र्य मिळाले आणि त्याच्यानंतरचे अनभिषिक्त सम्राट म्हणजे मोदी आहेत आणि त्यांना साथ देणारे योगी आहेत। यांना जराही वाटायला पाहिजे होतं की शेवटी हे विकास करीत असताना आपले परंपरागत स्थापत्य जपण्यासाठीची एक कला आहे, एक शास्त्र आहे, ते डेव्हलप झाले जगभर, ते आपल्याकडे पण उपलब्ध आहे, पण त्यांनी सगळे दुर्लक्ष करून पाडायचंच म्हणून सरळ बुलडोजर आणून लावले। हे सगळं पडलेलं आहे आणि जनतेला याचं काय वाटते काय मला माहीत नाही, पण आम्हाला प्रचंड वाईट वाटतंय, कारण इतिहास आपला सगळा पुसून टाकला जातोय आणि इतिहास जर पुसला गेला तर मग काय राहतंय? बघा सगळा मलबा आहे आणि याच्यावर आता हे नव्या पद्धतीचं बांधकाम इथे करणार आहेत। ती सगळी घडवलेली दगडं, ते सगळं मंदिराचे या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की प्रचंड या ठिकाणी हे नासधूस, ते थोड्या थोड्या खुणा या बांधकामाच्या या ठिकाणी पाहायला मिळतात। बाकी प्रचंड मोठा एरिया आहे हा सगळा। भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू परंपरेमध्ये अंत्यविधी हा या ठिकाणी व्हावा हे अहिल्यादेवी होळकरांना हे वाटत होतं। जनतेची सेवा करण्याच्या निमित्तानं 1771 मध्ये त्यांनी हा घाट बांधलेला होता। मी प्रत्यक्ष त्या घाटावर आलेलो आहे। माझ्या पाठीमागं आपण जे पाहताय तो वाराणसीचा मनकर्णिका घाट आहे। तिथे जायला प्रतिबंध घातल्यामुळं मग आम्ही काही कार्यकर्ते इकडे बोटीच्या मार्गाने येऊन ते सगळं दाखवतोय। त्याच्या बाजूला एक मंदिर आहे, आपण बघू शकता बघा, ते मंदिर तोडलेलं नाहीये, परंतु त्याच्या बाजूचं मनकर्णिका घाटावरचं मंदिर आणि तिथं सगळं बुलडोजर लावून काम केलेलं आहे। हे MI क्रिएटेड नाहीये, हे आम्ही स्वतः पाहतो। इथे माझ्या शेजारी JP धनगर साहेब आहेत आणि इथले कार्यकर्ते आणि आम्ही नांदेडून आलेले काही कार्यकर्ते बाहेर पण अडकलेले आहेत। प्रचंड बंदोबस्त या ठिकाणी आहे आणि अशा वेळेला हे आम्ही स्वतःच्या डोळ्याने या ठिकाणी पाहतोय आणि आपण बघू शकता, तुम्हाला पाठीमागची दृश्य पण हे दिसत असतील, थोडासा त्या साईडला जो हे करून दाखव। तर आपल्या अस्मितेला या ठिकाणी निश्चितपणानं ठेस पोहोचलेली आहे। तिथल्या मूर्त्या कुठे आहेत हे सांगायला कोणी तयार नाही। आता थोड्या वेळानंतर आम्ही कलेक्टरला जाऊन पण या विषयावर भेटणार आहोत। मी निवेदन पण तयार केलेलं आहे आणि या संदर्भामध्ये प्रचंड जनक्षोभ उसळतोय आणि म्हणून मग इथे 8 लोकांच्या वरती FIR फाडलेत, त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे। त्यामुळे तिथे आता सगळा प्रतिबंध आहे आणि त्याच्यावरती आता त्यांनी सगळीकडून पत्रे ठोकलेले आहेत, हे आपण बघू शकता। निश्चितपणाने याचा निषेध केला जाईल। योगी सरकार, मोदी सरकार यांनी या पद्धतीनं विकासाची या ठिकाणी जी कामं करण्याचा घाट बांधलाय, पण आपला घाट सगळा अस्ताव्यस्त करून 18व्या शतकामधलं हे स्थापत्य आहे ते पुनश्च उभं करणं
हे खरोखरच फार अवघड गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पौराणिक खात्याकडून आपल्याला, पुरातत्व खात्याकडून आपल्याला परवानगी घ्यावी लागते. त्यांची एक पद्धत असते आणि त्यानुसार डिमॉलिश करावं लागत असतं. पण या सगळ्या परवानग्या त्यांनी घेतलेल्या नसाव्यात असं वाटतंय, कारण डायरेक्ट बुलडोजर या ठिकाणी चालवल्या गेले, वेगवेगळ्या मशीन्स चालवल्या गेल्या आणि हे निश्चितपणानं दुःखद आहे असं मला वाटतं. आपण बघू शकता. आणि या ठिकाणी खरं तर आम्हाला सुद्धा प्रतिबंध करण्यात आला होता, पण आम्ही वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी घुसून हे सगळं आपल्याला दाखवतोय. पुन्हा नक्कीच मी यावर बोलेन. धन्यवाद. जय हिंद, जय मल्हार, जय महाराष्ट्र. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.